मुंबईवरील आकाश एका कर्णकर्कश आवाजाने फाटले. एक आकर्षक, चांदीचे विमान, पूर्वी कधीही न पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीसारखे, विमानतळाच्या डांबरी जागेवर परवानगीशिवाय उतरले. सुरक्षा रक्षकांनी शस्त्रे वर केली. त्याच्या कड्यातून एक उंच माणूस बाहेर आला. चंद्रप्रकाशासारखा फिकट गुलाबी, डोळे काळापेक्षा जुने काहीतरी चमकत होते. तो काहीही बोलला नाही. फक्त हलकेच हसला जेव्हा त्यांनी त्याला कफ घातले. त्याचे कपडे पाण्यावरील लाटांसारखे विचित्रपणे चमकत होते. अधिकाऱ्यांनी त्याला प्रश्न विचारण्यासाठी एक लहान, संरक्षित खोली दिली. बाहेर 3 सशस्त्र रक्षक तैनात होते. आत, खोलीत एक जुना संगणक होता, परंतु त्याच्यासाठी तो एक खजिना होता. काही मिनिटातच त्याने शेअर बाजारात अशा वेगाने प्रवेश केला की कोणीही बरोबरी करू शकत नाही. त्याचा पहिला व्यापार फक्त 10,000 रुपये किमतीचा काही सेकंदातच करोडोंमध्ये स्फोट झाला. रक्षकांनी अस्वस्थ नजरेची देवाणघेवाण केली. कीबोर्डला स्पर्श न करताही कोणी हे कसे करू शकते? त्याच्या बोटांनी त्याच्या वरती फिरवले, तरीही संख्या त्याच्या इच्छेनुसार नाचत होत्या. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावले. ते पोहोचण्यापूर्वीच त्या माणसाने स्क्रीनवरून वर पाहिले आणि कुजबुजला. "मी अजून इथे नाहीये." दिवे जोरात चमकत होते. हवेत एक विचित्र धातूचा वास भरून गेला. संगणकाचा पंखा ओरडला आणि मॉनिटर अशक्य नमुने चमकला, अशी चिन्हे ज्यामुळे रक्षक वेदनेने डोके घट्ट धरून बसले. आणि मग शांतता. खोली रिकामी होती. तुटलेली कुलुपे नव्हती, उघड्या खिडक्या नव्हत्या, कोणताही मागमूस नव्हता. फक्त संगणकाचा मंद आवाज राहिला. त्याची स्क्रीन अज्ञात भाषेत उलटी गिनती दाखवत होती. टायमर शून्याकडे सरकला. जेव्हा रात्रीचे 12 वाजता पोहोचला तेव्हा विमानतळावरील प्रत्येक उपकरण काळे झाले. काही जण शपथ घेतात की ते अजूनही सीसीटीव्ही फुटेजच्या कोपऱ्यात त्याला पाहत आहेत. पुन्हा उलटी गिनती सुरू होण्याची वाट पाहत आहेत.